कसं आहे माहिती आहे का, जेवढं माउंटेन दिसायला सुंदर आहे ना तेवढं भयंकर पण आहे. थोडीशी मस्ती पण चांगलीच. आत्ता बरोबर सकाळचे 5:30 वाजले आणि 5:30 वाजता बाई नजारा बघ. खूप आम्ही जवळ आलो, तुम्हाला दाखवतो. या साईडला आहेत ना लोक मॉर्निंगचा व्ह्यू बघण्यासाठी ना कॅम्पिंग वगैरे करतात. इकडे कॅम्पिंग वगैरे केली, इकडे शेगोडी पेटवली. शेवट आम्ही टेकडीवरता पोहोचणार आहोत. तुम्हाला पाठी दाखवतो माझ्या टेकडीच्या आम्ही बरोबर थोडंसं खाली आहोत. तर तुम्हाला दाखवतो वरती ह्या साईडला मॅगीचा वगैरे स्टॉल आहे. इकडे कांदा भाजी वगैरे आहे. दिसता येत नाही, इथनं जो नजारा दिसतो ना एक नंबर. पूर्ण अशी हिरवं डोंगर आहेत. खाली आलोय आणि तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठचा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही मला बघायला भेटत असेल. सोबत कोण होतं? मी कळसुबाईच्या शिखरावरती आलोय. खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती, पण शेवटी ही सक्सेसफुल झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहे चेंबूरला आणि आज आमचा चालला आहे प्लॅन. आम्ही जाणार आहोत नाशिकला, कळसुबाई शिखर वगैरे चढणार आहोत आणि तिकडनं अजून खूप सारा आपला प्लॅनिंग चालू आहे. तर आपल्यासोबत असणार आहे आपली सर्व हुंडर गँग असणार आहे. आपण एक 7-8 जण आहोत. तुम्हाला मी आता आल्यावर सगळे जण दाखवीन. तर आपला प्रवास असणार आहे चेंबूर ते कळसुबाई असणार आहे शिखर. कळसुबाई शिखरला आपण चाललोय. तर आपला मुंबई ते कळसुबाई शिखरपर्यंत प्रवास असणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी संपूर्ण काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता सगळेजण पेट्रोल टाकतात, पण अर्धे पाठी राहिलेत. सगळे आल्यावर तुम्हाला मी सगळं काही दाखवेन. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर ह्या साईडला आपली कोकणपरी आहे आणि इकडे सूरज भाऊ आहे, पापेदा आहे आणि अमित आहे. आणि तुम्हाला ह्या साईडला दाखवतो आपल्या अजून 2-3 बाईक लागले तर इकडे पेट्रोल वगैरे भरणार आहोत आपण. आणि काय जण अजून पाठी आहेत. तर ते आले की आपण मग सगळेजण इथं बाईक वगैरे लावणार आहोत, नारळ वगैरे फोडणार आहोत आणि मग आपण इथं प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आमची संपूर्ण टीम तयार झाली आहे. तुम्हाला मी दाखवतो. आता आम्ही इथनं प्रवास चालू करणार आहोत. आता आम्ही RCFच्या समोरचं जे पेट्रोल पंप आहे काशी तलावच्या इथे, तिथं आम्ही आता आहोत आणि इथून आता आपला प्रवास सुरू होणार. तर आपण आधी नारळ फोडून प्रवास सुरू करणार आहोत. तुम्हाला आता दाखवतो आम्ही नारळ वगैरे असं फोडण्याची सुरुवात कशी करणार आहोत. तर या साईडला आता आपण नारळ वगैरे फोडणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत. एक नंबर पापेदा. तर आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आता आपण आहोत RCFच्या इथे चेंबूरमध्ये जाऊ आणि आता आपण इकडून निघणार आहोत नाशिकसाठी. तर तुम्हाला मी संपूर्ण प्रवास आपला दाखवणार आहे, कसा होणार आहे काय नाही. आणि मग कळसुबाईची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. त्या साईडला पापादाने नारळ फोडला, नंतर आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर तुम्ही चला आमच्यासोबत. आपला पूर्ण सेटअप तयार आहे. मी पूर्ण हेल्मेट, हातात ग्लोव्ज घातलेत, जॅकेट आणि शूज वगैरे संपूर्ण तयार आहे. इकडे आमच्या एक स्कूटी असणार आहे आणि 3 FZ आहेत आणि आमच्या 5 गाड्या आहेत टोटल. त्या साईडला दाखवतो मी. इकडं आवे भाऊची FZ आहे, इकडं दिगंबर भाऊची FZ आहे, इकडं आमच्या जयची स्कूटी आहे आणि तिकडं मंगेशची अपाची आहे. अशा 5 गाड्या आम्ही घेऊन चालू, टोटल 10 जण आहोत. तर तुम्हाला मी प्रवास पुढचा दाखवतो आमचा कसा असणार आहे. चलो बाहर निकल लिए अभी हम लोग. ए अबे चल. आत्ता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण चेंबूरमधून निघालो आहोत आणि जवळजवळ आपला एक 3 ते 4 तास आपला प्रवास असणार आहे. तर आता आपण जाऊया पुढे लवकर जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करत पुढे जाणार आहोत. मग पुढे गेल्यावरती बघूया आपल्या कुठं स्टॉप घेता येईल, काय घेता येईल. आता आपण सध्या तरी आता चेंबूरमध्ये आहोत. ह्या लोकांच्या लापरवाहीमुळे आपल्याला लेट झालंय. ह्या लोकांना माहिती नाही आपल्याला निघालो 10 वाजता आणि आता 11 वाजले तरी हे अजून चेंबूरमध्ये आहेत. खूप दिवसापासून आपलं प्लॅनिंग चाललं होतं आपल्याला जायचं कळसुबाईला. आपण खूप दिवस प्लॅनिंग करत होतो, कधी फिक्स होता कधी कॅन्सल होत होता. तसं करता करता आपण आपला प्लॅनिंग फिक्स झाला आणि आज आपण निघालो आहोत. आत्ता आपण सध्या चेंबूरला आहोत. आता चेंबूरमधून आपण बाहेर पडू. आपण जाणार आहोत ठाणा वगैरे करत मग असं नाशिक मार्गे जाणार आहोत. आपण अजून 3 ते 4 तासात आपला प्रवास असणार आहे इकडनं. जेवढं लवकर होईल तेवढं आपण लवकर जाणार आहोत. आले आत्ता आपण सिग्नलवरनं सुटलो आहोत आणि आपल्याला अजून जायचं आहे ठाण्यामार्गे. तर ठाण्याला मला वाटतं बहुतेक आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे, कारण तिकडे हमेशा ट्रॅफिक वगैरे असतं आणि तिकडे क्रॉस होईपर्यंत आपल्याला खूप टाईम जाणार आहे. आपण ठाणा क्रॉस केलं ना
एकदा मेन हायवेला लागलो ना नाशिकच्या की आपल्याला लवकर लवकर जाता येणार आहे. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की मेला लागला आहे आणि त्यामध्ये जो नजारा दिसतोय ना इथनं, ह्या साईडला मेला लागला आणि मेला एकदम खूप भारी वाटतं रोडवरनं बघायला. तर आता आपण गेलो असं आपल्याला लेट होईल. आपण जाणार आहोत नागपूरला, आपल्याला जायचं कळसुबाईला. तर आपण जेवढं होईल तेवढं लवकर कव्हर करायचा प्रयत्न करतोय. तर आता आपल्याला मेन हायवेला जेव्हा लागून आपल्याला ट्रॅफिक खूप कमी भेटेल. आता इकडे रोनित भाऊ आणि जयेश भाऊ आपल्यासोबत आहेत आणि आपण लवकर लवकर कव्हर करायचं. आपल्याला सकाळी 3-4 वाजता पहाटे आपल्याला ट्रॅक चढायला सुरुवात करायची आहे. आणि आता आपल्याला मुंबईमध्ये खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आपण लवकर घाई करतो जाण्याची. जवळजवळ आता आम्ही नाशिकला पोहोचलोय. जवळजवळ मला वाटतं इथून आता 30-40 किलोमीटर असणार आहे. आणि नंतर जर आम्ही ब्रेक वगैरे घेतलाय. इकडे पाठी आपलं सगळं पब्लिक थांबलंय, तुम्हाला दाखवतो. इकडे पब्लिक आहे आमचं सगळं जण आहे. इकडे दिगू भाऊ आहे, अमित भाऊ आहे. खूप थंडी आहे. आम्ही सगळेजण थांबलो होतो ब्रेक घेण्यासाठी. आणि इकडे आपण बाईक पार्क केल्या. आम्हाला थांबायला आम्ही मध्ये जास्त कुठं थांबलो नाही, कारण आपण जास्त कव्हर करून पुढे आलो होतो. आणि तर बाईक वगैरे लावायला तर आपलं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आपण एक 5-10 मिनिटं थांबणार आहोत. आणि इथनं मग लगेच नाशिकला जाणार आहोत. 5-10 मिनिटं रिलॅक्स होणार आणि इथून मग आम्ही जाणार आता डायरेक्ट कळसुबाईला. इकडं आपला दिगू भाऊ आहे, इकडं हा हायवे आहे. जवळजवळ मला ते 30 किलोमीटर आम्ही अजून पाठी आहोत. 30 किलोमीटर कव्हर करून आम्हाला जायचं कळसुबाईच्या इथे. मग तुम्हाला मी पुढचं तिकडे दाखवेन सगळं काही असेल ते. सकाळचे आता वाजले 3:30 आणि आम्ही इकडे पोहोचलो आहोत. तर इकडे कसं लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळे आम्हाला ते कालोखातला व्हिडिओ बनवायला एवढी भेटला नाही. पण दाखवतात आम्ही इथं पोहोचलो, थोडं चहा नाश्ता वगैरे करणार आहोत आणि मग ट्रॅकला सुरुवात करणार आहोत इकडे. तर आता आम्ही चढायला वरती सुरुवात करणार आहोत. आता आमचे जे गाईड करणार आहेत ते गाइड कौन कर रहा है? मैं कर रहा हूं। दिगंबर आमरे साहेब तुम्हाला दाखवतात आम्ही कसं कसं करणार आहोत. आणि आता आपण 5-10 मिनिटात सुरुवात करणार चढायला, कारण काही व्हिडिओ बनवता आला नाही, कारण की खूप कालोख वगैरे आहे इकडे. तर तुम्हाला मी जेवढं दाखवता येईल तेवढं मी नक्की दाखवेन. लागेल. हे बघा, आपण आता तुम्हाला तिकडे व्यवस्थित सांगेल ते ऐकून घ्या भाई. अरे नाही, मस्त मस्ती मध्ये हे बघा. तर आपण कळसुबाईला ट्रेक साठी आलोय. तर या ट्रेक मध्ये काही पॅचेस जे आहेत का नाही, काही पॅचेस खूप स्लिपरी आहेत, जिथून की तुम्हाला थोडी अडचण होईल. तेवढे 1-2-4 पॅचेस जर तेवढे कव्हर झाले आपले व्यवस्थित, तर कोणाला आपण फक्त बघायचंय, कोणाला काही लागणार नाही, काय होणार नाही. आपण आपली काळजी आपण घ्यायचंय. कोणाला कसला इश्यू वाटला लगेच सांगा, बोला. तिथं आपण 5-10 मिनिट रेस्ट घेऊ, त्याच्यानंतर पुढे आपण निघू. कारण की आता मला माहिती आहे तुम्हाला कोणाला एक्सपिरियन्स आहे का नाही माउंटेन मधला. माउंटेन मध्ये आहे ना, कसं आहे माहिती आहे का, जेवढं माउंटेन दिसायला सुंदर आहे ना, तेवढं भयंकर पण आहे. थोडीशी मस्ती पण चांगलीच हे होतं. लास्ट टाइम आमच्या इथला एक काका मस्ती करत पडला होता, असा सगळा फुटला होता. तर मस्ती पण करायची, पण थोडं आपण कुठं आहे काय धक्काबुक्की कुठं तरी सर का नाही. बोलू ना. मी काय म्हणतो भाई, आणि सोडून पळू नका पुढं. नाही, त्यासाठी सांगतो मी. हे बघा, आपण 10 जण आहोत, ठीक आहे. फर्स्ट मॅन म्हणून असेल, ठीक आहे. फर्स्ट मॅन असेल तर लास्ट मॅन साठी कोण असेल? आपले काका साहेब. ठीक आहे. रोनित लास्ट मॅन, मी फर्स्ट मॅन. एवढंच ध्यानात ठेवा. कोणी असो आपण सोबत, पण माझ्या पुढे साहिल का क्या रोल रहेगा? साहिल का भी कुछ रोल रहेगा क्या? काय म्हणाले मी, माझ्या पुढे आणि रोनितच्या मागे कोणी जायचं नाही. कोणीच नाही जायचं. कुठेही विना कामाचं नाही. आपण सोबतच आहोत तसं, पण काय होणार नाही. आत्ता एक आमची ब्रीफिंग वगैरे झाली आणि आत्ता बरोबर लाईट आले, कारण आम्ही आलो तेव्हा लाईट नव्हती. त्यामुळे आम्हाला टॉर्चच्या उजेडामध्ये सगळ्या गोष्टी करायला लागल्या होत्या. आणि आता आम्ही ट्रॅक चालू करायला 2 मिनिटात ट्रॅक चालू करणार आहोत.
आणि आता लाईट पण आले, खूप चांगलं झालंय. इकडे सगळं पब्लिक आता आपला नाश्ता वगैरे करतोय. केली वगैरे आपण घेऊन आलो होतो, केली आणि बाहेरून खाणं वगैरे घेऊन आलो होतो. आता खाणार आहोत आणि वरती चढायला सुरुवात करणार आहोत. ह्या साईडला आता आम्ही चहा पाणी वगैरे केलं होतं आणि आता केले वगैरे चाललेत काय ना. तर आता आम्ही चाललोय वरती. रोनित आहे, जयेश भाऊ आहे आणि पाप्या भाऊ आपला आहे. तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे वर जाण्यासाठी. दिसत नसा तर ब्राईटनेस वाढवा. कारण आता आपण सुरुवात केली. कम से कम इकडे मला वाटतंय 2 ते 3 तास जातात. तर आपल्याला 3 तास वरती जायचंय. कलसुबाईच्या इथल्या आता पायथ्याशी आम्ही आहोत आणि चढायला सुरुवात केली आहे. आणि या साईडला तुम्हाला गावची घरं वगैरे बघायला भेटत असतील. बघा गावची घर कशी आहेत. हा पूर्ण असा रोड गेलाय वरती. तो आम्हाला जवळजवळ 3 तास आता वरती चढत जायचंय. आता दम लागायला लागलाय, अजून वरती चढायचंय. आम्ही चाललो रोडने. तुम्हाला बघायला भेटत असलं की गावची जी घरं आहेत ना, आता सकाळच्या बरोबर 4 वाजायला आलेत आणि आता आपण ट्रॅकला सुरुवात केली. तर या गावामधून हा रस्ता जातो वरती. आता आपण गावातनं चाललो आहोत वरती थोडं थोडं. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो, ही जुन्या पद्धतीची तुम्हाला घरं बघायला भेटत असतील. ह्या साईडला एक घर आहे, ह्या साईडला वरती घर आहेत आणि समोर हा असा रस्ता गेलाय. आता तर आपण गावामध्ये आहोत. गावामधून आता आपण त्या टेकडीवर जाणार आहोत. आणि ह्या साईडला पाठी रोनित भाऊ आणि पापेद आहे. काय आपली बाकीची मंडळी पुढे गेले. आता आपणही पाठवून त्यांच्या चाललो आहोत आणि तुम्हाला मी सगळं काही दाखवेन. आत्ता आम्ही चाललो आहोत नदीमधून. नदी क्रॉस करून आता आम्ही वरती जाणार आहोत. आणि ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल आमची ट्रॅकवाली माणसं कशी जात आहेत. बाई आत्ता तर फक्त 30% आम्ही वरती चढलो, पण एकदम हालत एकदम बेकार झाले. ह्या साईडला गाईज खूप हालत खराब झाली. सगळे बघायचं असेल ना, 30% फक्त आम्ही वरती चढलोय. अजून जवळजवळ आम्हाला 70% वरती चढायचंय आणि आमची हालत इतकं बेकार झाली. आणि आम्हाला 70% वर जायचंय. वरती तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू. आत्ता सकाळचे वाजले आहेत 5:30. आम्ही जवळजवळ 2.25 तास आम्ही वरती चढतोय. तरी अजून आम्हाला 1.25 तास वरती अजून जायचं आहे. तुम्हाला मी एक 5:30चा नजारा दाखवतो. आम्ही एकदम टॉपला तर अजून आलोत. अजून आम्हाला वरती जायचं आहे. हे तुम्हाला लाईट दिसत ते छोटे छोटे सगळे गाव आहे ते आणि गावची घर आहेत. इकडे आमचा जयेश भाऊ बसलाय. तुम्हाला मी टॉर्च ऑन करून दाखवतो. इकडे आपला जयेश भाऊ बसलाय. जाम थकायला होतं बाबा, खूप मेहनत आहे वरती चढायचं. म्हणजे आता 6 वाजल्याने आम्ही पोचलोय वरती. आता जवळजवळ 15 मिनिटाच्या अंतरावरती झाले. तुम्हाला मी दाखवतो तो सनसेट पॉईंट यायला सुरुवात झाली. तो कसं आहे दाखवतो. हा समोरचा व्ह्यू बघा. जवळजवळ आम्ही 2 तास वरती चढून आलोय आणि अजून आम्हाला एक 15 मिनिटं वरती जायचंय. आमचे 2 जण माझ्यासोबत इकडे आहेत आणि बाकीचे अजून सगळे पुढे गेलेत. तर अजून ते वरती तुम्हाला दिसतंय ना, तिथं आम्हाला जायचं. अजून 15 मिनिटं तरी जाणार आम्हाला इथून. खूप जवळजवळ आम्ही 4-5 वेळेला बसलो होतो. एवढं थकायला होतं ना. खूप चढण आहे. येऊन एकदा नक्की एक्सपिरियन्स करा. आता खूप आम्ही जवळ आलो, तुम्हाला दाखवतो. या साईडला आहेत ना लोक मॉर्निंगचा व्ह्यू बघण्यासाठी ना कॅम्पिंग वगैरे करतात. इकडे कॅम्पिंग वगैरे केली. इकडे शेकोटी पेटवली आणि समोरचा व्ह्यू बघा. आणि इथे कॅम्पिंग केले. समोर एक 15 मिनिटाच्या अंतरावर आम्ही इथं आहोत आणि समोर तुम्हाला बघायला भेटत असेल. खूप जवळ आलो आम्ही. तर जाऊया मेन पॉइंटला आणि तुम्हाला दाखवतो सगळं काही. शेवट आम्ही टेकडीवर तर पोहोचणार आहोत. तुम्हाला पाठी दाखवतो माझ्या टेकडीच्या. आम्ही बरोबर थोडंसं खाली आहोत
आणि दाखवतो तुम्हाला शिड्या कशा आम्ही चढत हे बघा जवळ असं आम्ही पूर्ण हा जो व्ह्यू वाटतो ना ह्या व्ह्यू साठी लोक येत असतात इकडे. तो खालचा टोक एकदम लास्टचा एकदम तुम्हाला लास्ट पर्यंत खाली टोक दिसत असेल ना तिथून आम्ही आलो होतो. तर आता मी फायनली टेकडीवरती पोहोचलो आणि टेकडीवरनं तुम्हाला मी नजारा दाखवतो आणि फुल गर्दी बघाल ना खूप लोक खालनं आलीत वरती या असा पॉईंट बघण्यासाठी आणि तुम्हाला या साईडला गर्दी बघायला भेटेल असेल. खूप सारी पोरं पोरी आहेत, खूप गर्दी आहे. आता मी पॉईंटवर फोकस करून ठेवणार आहे कारण की आता सूर्योदय होणार आहे आणि तुम्हाला समोर दिसतोय ना पॉईंट तिथनं आता आभाळ कसा आणि डोंगर थोडा लाल लाल व्हायला सुरुवात झाली. तिथनं मग सूर्य असा बाहेर येतो आणि तो नजारा बघण्यासाठी एवढी लोक वरती आली तर खूप भारी असतं. तुम्हाला मी जरा झूम करून दाखवतो. आता सनराईज व्हायला सुरुवात झाली. बघा पॉईंट बघाल ना एकदम खूप भारी वाटतो. अजून मी तुम्हाला जसं जसं बाहेर तसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण तुम्हालाही तो प्रॉपर दिसावा. आता पूर्णपणे तो बाहेर आला आणि तुम्हाला मी झूम करून दाखवतो फोकस त्याच्यावरती. एक नंबर नजारा वाटतो. वरती आला तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसत नसेल पण जेव्हा तुम्ही स्वतःहून येऊन बघाल ना तेव्हा एक नंबरच आहे. क्या है जूम करके क्या करता है? वही कंफ्यूज हूं देखने क्या आया था. खूप मस्त पॉईंट आहे. तुम्ही नक्की येऊन एकदा ट्राय करायचे बघा. चढा थोडी हालत खूप बेकार होते पण इथनं जो सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू दिसतो ना एक नंबरच आहे. नजारा एक नंबर आहे. कैसे आँख एकदम लाल है कि नहीं? मजा आहे की नाही देख के भाई. मजा भाई जान निकल गई चलते चलते. मजे की बात मत कर भाई. मी आता बरोबर पोचलो वरती आणि तुम्हाला सूर्योदय वगैरे दाखवण्याचा मी प्रयत्न केला कारण की 7 वाजले बरोबर क्या बोलेगा 6:45 वाजायला आले. 6:45 वाजता बरोबर सूर्योदय झालाय आणि तुम्हाला मी सूर्योदय दाखवला आहे. आणि माझ्यासोबत सगळं आमची पूर्ण टीम आहे. इकडं रोनित भाऊ आहे, मुन्ने आहे, इकडे अवी भाऊ आहे, सगळेजण आहेत. एक्सपिरियन्स खूप भारी होता कारण आम्ही खालून आम्हाला यायला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागले होते. हे बघू शकता तुम्ही सनराईज त्याच्यासाठी आम्ही आलो. तर आता आम्ही बरोबर एकदम टॉप पॉईंट वरती आहोत आणि टॉप पॉईंट वरून तुम्हाला मी हा नजारा दाखवतोय. इथनं बघायला नाही एकदम भारी वाटतं असं पूर्ण ते पाणी वगैरे दिसण्यासाठी टाईप आहे, तलाव टाईप आहे आणि त्यातनं असं पाणी साठलं आणि बाजूला पूर्ण डोंगर. तुम्ही पाटणं पूर्ण गोल फिरलात ना वरती आल्यावर कळसुबाईचं एक मंदिर पण आहे ते वरती. तिथं पूर्ण फिरलात ना गोल पूर्ण पाठवून पुढून डोंगर वगैरे आहेत आणि नजारा ना एक नंबर असतो. लोक येतात, व्हिडिओ शूट करतात. तुम्ही इंस्टाग्रामला, यूट्यूबला, फेसबुकला खूप साऱ्या कळसुबाई शिखराच्या व्हिडिओ बघितले असाल आणि आम्ही तर फर्स्ट टाइम आलो. खूप भारी वाटतं. दाखवतो वरती ह्या साईडला मॅगीचा वगैरे स्टॉल आहे, कांदा भाजी वगैरे आहे आणि मेन पाठचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. पुढचा व्ह्यू तुम्हाला मी मगाशी दाखवला तर पाठच्या साईडचा व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे इकडनं. ह्या साईडला बघा हा साईड. तर आता आपण बरोबर कळसुबाई टिकडीच्या पाठच्या साईडला आहोत. तुम्हाला पाठच्या साईडला नजारा बघायला भेटत असेल. खूप भारी वाटतं. ऊन वगैरे यायला लागलं आहे ना त्यामुळे अजून असं एकदम भारी वाटायला लागलं आहे. आणि ही लोक बघा इथे रेलिंग तुटलं तरी हलगर्जीपणा करून हे फोटो काढायला पुढे जात आहेत आणि जर पाठी कोण पडलं ना डायरेक्ट खाली येईल असं इथली परिस्थिती आहे सध्या. आणि या साईडला एक कळसुबाईचं मंदिर आहे.
तुम्ही खूप साऱ्या रील्समध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही हे टेकडी बघितले असाल आणि समोरच कळसुबाईचं मंदिर आहे. टेकडीवरती एकदम टॉप पॉईंटला आहे आणि ह्या साईडला तुम्हाला गर्दी बघायला भेटत असेल. खूप लांबून लांबून मुली येत असतात वरती ट्रॅक करण्यासाठी आणि इथला एक अनुभव घेण्यासाठी. इथला अनुभव तर माझ्यासाठी आता खूप भारी आम्ही होता. झाले आहे, आम्हाला येऊन बरोबर 1 तास झाला आहे आणि आता आम्ही थोडा 1 तास थांबणार आहोत, फिरणार आहोत आणि नंतर जाणार आहोत. तर आम्ही तुझा एक्सपिरियन्स काय होता की आपण आता जे प्लॅनिंग करून मुंबईतनं आपण इकडे आलो होतो आणि आपण खूप दिवस अगोदर आपण प्लॅनिंग करत होतो की आपल्याला कळसुबाईला जायचं आणि आपण असं प्लॅन जो आपला सक्सेसफुल झाला आणि आपण 3 तास वरती चढून वरती आलो. तर तुझा एक्सपिरियन्स काय होता तर तू सांगायचं आहे. मी कळसुबाईच्या शिखरावरती आलोय. खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती पण शेवटी ही सक्सेसफुल झालेली आहे. खाली स्टार्टिंग पासून आम्ही जेव्हा ट्रेक करत होतो तेव्हा वाटत होतं की खूप इझी ट्रेक आहे, पण जेव्हा जसं जसं आम्ही पहिल्या टपरीवरती आलो तिथे कळालं आम्हाला की हा ट्रेक, आम्ही जसं जसं पहिल्या टप्प्यावरती आलो तिथं आम्हाला जाणवलं की हा ट्रेक खूप कठीण जाणार आहे आम्हाला. हा ट्रेक फिजिकल नसून पूर्ण मेंटली आहे. जेव्हा जेव्हा असं वाटत होतं आम्ही आता पोहोचतोय, पण थोड्या वेळानंतर असं वाटत होतं की भाई आपण नाही पोहोचत. आम्ही शरीराने थकत होतो पण मनाने थकत नव्हतो. शेवटी आम्ही पोहोचलोय, आम्ही जिंकले. आता आम्ही महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या आणि उंच शिखरावरती पोहोचलेलो आहे. खूप छान वाटतंय आणि खूप एकदम सुंदर वातावरण आहे. आजूबाजूला परिसर पण खूप छान आहे आणि उत्साह म्हणजे आजूबाजूच्या वातावरणातच उत्साह आहे. आपण जरी खचून गेलो तर आजूबाजूच्या माणसाने असं जाणून दिलं की नाही की आपण खचलोय. प्रत्येक जण प्रत्येकाला त्याच ताकदीनं उत्साहानं सपोर्ट करत होता, बोलत होता की थोडंच राहिले, चला पुढे जाऊया. अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आणि हा ट्रेक आम्हाला असं वाटतं की सक्सेसफुल झालेला आहे. तर धन्यवाद अमित. तर आपण संपूर्ण प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनिंग मध्ये मेन वाटा होता तो आपला दिगंबर भाऊचा, कारण की दिगंबर भाऊ इथं पहिला येऊन गेला होता आणि ट्रेकसाठी आणि आपण फर्स्ट टाइम इथं आलोय. तर दिगंबर भाऊ तुझा एक्सपिरियन्स काय होता आमच्यासोबत? तसं बघायला गेलं तर तुमच्यासोबत माझा फर्स्ट टाइम आहे, बट मी ऑलरेडी इथे आलेलो आहे. तर त्याच्यामुळे मी थोडं लीड घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हालाही काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि इथले जे काही नेचर आहे तो थोडासा म्हणजे पूर्णपणे मला माहिती नाही आहे पण थोडासा माहिती आहे. तर मी त्याचा पण तुम्हाला काही असा काही प्रॉब्लेम होऊ नये याचा काळजी घेत आणि सर्वांना व्यवस्थितरित्या आणण्याचा प्रयत्न केलो आणि आता आपण वरी पोहोचलेलो आहे. तर आपला उत्साह आता गगनात मावत नाहीये, तर आपण आता एन्जॉय करू. धन्यवाद. जसं की आम्ही पूर्ण फिरत असतो आणि आपल्यासोबत आज आहे आपला फॉरेनर सूरज भाऊ आहे. तर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये सूरजला तुम्ही बघितलं असाल आणि आपल्यासोबत ह्या ट्रॅकसाठी सूरज पण आला आहे. तर सूरज तू काय सांगशील? जसं की सूरज आपला दिल्लीवरनं खास आला होता, तो दिल्लीला होता पण आपण बोलवून घेतलंय, एकत्र आलो होतो वरती, एकत्र आलो होतो. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सूरज भाऊ? अरे एक्सपीरियंस बढ़िया था यार, कि तुम लोग मेरे को लेके नहीं आ रहे थे. पहली बात तो अमित मेरे को मना कर रहा था कि भाई तू नहीं जाएगा साथ में. फिर वो तो साहिल भाई के दे रहे कि मतलब हम लोग आ गए. थोड़ा अच्छे से बड़ा आवाज दे के बोल. ये नहीं बोलना था. तर आता आपण 2-3 तास वरती थांबलो होतो आणि आता आपण उतरणार आहोत खाली. तर तुम्हाला काय पाठ मला सकाळी दाखवता आले नाही कारण की कालोख होता. आम्ही 3-4 वाजता वरती चढत होतो त्यामुळे दाखवता आले नाही. पण आता मी उतरताना तुम्हाला ते आम्ही कसं आलो होतो तुम्हाला दाखवतो मी. आणि आपल्यासोबत आपली पूर्ण टीम आहे पाठी. काय जण पुढे गेले तुम्हाला सगळं काय दाखवेन मी. हे असं शिडीवरनं आम्ही चढत वरती आलो होतो. आम्ही खाली उतरायला लागलो आणि नजारा बघाल ना भाई, डोंगर हे जे वाटतात ना दिसतायत ना, इथनं जो नजारा दिसतो ना एक नंबर. पूर्ण अशी हिरवं डोंगर आहेत आणि एवढ्या उंचावरती आम्ही आलोय ना, जवळजवळ 3 तास वरती आम्ही चढत आलो होतो. आणि सकाळी खूप कालोख होता. आम्ही टॉर्चच्या उजेडावर वरती आलो होतो त्यामुळे आम्हाला दाखवता आले नाही काय पण तुम्हाला तर मी उतरताना दाखवतो आम्ही कसं आलो होतो. सगळं काही दाखवेन तुम्हाला. रिस्क के आगे रिस्क आहे तो इसके. तुम्हाला बघायला भेटत असेल. आता आम्ही खाली उतरतो आणि अशी शिडीवरनं खाली उतरायचं आम्हाला. अजून पुढे रस्ता बघाल ना, खूप अवघड रस्ता आहे, एकदम रिस्की रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. ट्रॅक वाली टीम पूर्ण खाली उतरायला लागले आणि पूर्ण रोड दाखवतो कसं आहे. अशा रोडने आपण वरती सकाळी चढत आलो होतो
आणि आता खाली उतरतोय. हे बघा कसं आहे, हा पूर्ण आम्हाला डोंगर खाली उतरून जायचा. जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्हाला जाणार आहेत खाली उतरायला. सोबत कोण होत? मी जर त्याला सोडून आला असतो का एका क्षणाला तिथं बसला. चल 1624 का 34? 46 हा 46. बघा आम्ही पोरं रिसर्च करून येतो. आता खाली आलोय आणि तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठचा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही मला बघायला भेटत असेल. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही हा डोंगर पूर्ण चढत गेलो होतो आणि तसंच खाली उतरत आलो. आणि आता ह्या व्ह्यू पॉईंटला आम्ही थांबलो थोडा वेळ. काय आमचे बाकीचे पोरं खाली गेलेत, तर आता आम्ही जाऊ तिकडे खाली. पण हा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे इथला. पण खूप थकलोय, तर आता आपण लिंबू पाणी पिणार आहोत. इकडे आपला फॉरेनर सुरेश भाऊ आहे आणि इकडे रोनित भाऊ आहे. तर थोडं बरं आपण आता लिंबू पाणी पिऊ आणि खाली उतरणार आहोत. आता मी खूप थकलो, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. आता आम्ही फायनली खाली पोहोचलो. एक 10 मिनिटात आम्ही आमच्या बाईक वगैरे लावले पार्किंगला, तिथे पोहोचणार आहोत. अभी कभी नहीं आऊंगा भाई, बस बाय. आता दोघं एवढं वाईट आहेत की बोलतात आम्ही परत कधी येणार नाही. 2-3 तास चढायला आणि 2-3 तास खाली यायला एवढा वेळ लागतो. आता आम्ही पोहोचू एक 5-10 मिनिटात आमच्या बाईकच्या इथे. आणि ह्या साईडला पूर्ण गाव टाईप आहे, पूर्ण गावासारखी शेती वगैरे, पूर्ण गावासारखी घरं. खूप मस्त वाटतं. आता आपण चाललो आहोत आपल्या बाईकच्या दिशेने. आम्हाला कम से कम उतरायला 2 तास गेले. 1.5 ते 2 तास मध्ये आम्हाला वेळ लागला वरतून खाली उतरण्यासाठी. खूप खूप अवघड आहे. तर आता आपण खाली आलो आणि 1-1.5 तास आपण फ्रेश वगैरे झाला, थोडा आराम केला. माझा फोन पण स्विच ऑफ झाला होता. आता आपण जेवायला बसलो आहोत, जेवण वगैरे करणार आहोत. थोड्यानंतर मग आराम करून मग आपण जाणार आहोत परतीच्या प्रवासासाठी. तर आपण व्हेज जेवणाची ऑर्डर दिली होती सकाळी. तर आता जेवण मस्त गरम गरम तयार झालं आहे आणि खाणार आहोत. आपली संपूर्ण टीम इकडे आहे. बघूया जेवणाचा आस्वाद घेऊन जेवण कसं आहे काय. बटाट्याची भाजी आहे. तर आता दुपारचे वाजले आहेत 3 वाजायला आले आहेत आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तर खूप साऱ्या इथल्या गोष्टी होत्या की मला दाखवायच्या होत्या तुम्हाला खूप साऱ्या, पण ते दाखवता आल्या नाही. रात्री आम्ही वरती जे गेलो होतो, रात्री 3 वाजता गेलो होतो. त्यामुळे कालोख असल्यामुळे लाईटीचा इकडे इश्यू होता, त्यामुळे ते काही दाखवता आलं नाही मला. आणि आम्ही रात्री प्रवास केल्यामुळे आणि परत ते चढण उतर केल्यामुळे आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे काय पाठ मला दाखवता आले नाही. पण आता आमचा परतीचा प्रवास झाला आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे खूप काही सारं. तर आता व्हिडिओचा आपण करणार आहोत शेवट. तर आपली संपूर्ण टीम इकडे तयार आहे. आपण इथून ह्या गावाचं नाव काय बोलला? बारी. बरोबर कळसुबाईच्या पायथ्याशी एक बारी म्हणून गाव आहे, त्याच्यामुळे तिथं आपण आलो होतो. गाड्या वगैरे पार्किंग केलं होतं. इथनं आपण वरती शिखरावर जाण्यासाठी आपण इथून सुरुवात केली होती. तर तुम्हाला मी इथनं दाखवतो व्ह्यू कसा आहे इथला. हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना, हे कळसुबाई शिखर आहे आणि इथनं आम्ही त्याला सुरुवात केली होती वरती जाण्यासाठी. हे तुम्हाला टॉप पॉईंट वरती दिसत असेल. कम से कम इथनं 2 ते 3 तास नक्कीच जातात हे वरती जाण्यासाठी. आणि इथं आता आम्ही चाललो आणि ह्या साईडला आमच्या गाड्या वगैरे आहेत सगळ्या. तर तुम्हाला कधी आलात आणि तुम्हाला जर तुम्हाला जर इथं जर राहण्याची खाण्याची जर सगळी व्यवस्था करायची असेल ना, तिथं बाई गावामध्ये आलात तर धर्मवीर खानावळ म्हणून इथं आहेत. तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट द्या आणि तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचं जेवण आणि तुम्हाला आराम करण्यासाठी पाहिजे असेल काय असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटून जातील. आणि खूप सारे आम्हाला चांगली यांच्याकडे सर्व्हिस भेटली. जसं की आम्ही सकाळी आल्यापासून नाश्ता वगैरे, आमचं जेवण वगैरे होतं, आमचं थोडं आरामाचं होतं, सगळं आम्हाला अरेंज करून दिलं होतं. आणि खूप मस्त सर्व्हिस होती, स्वस्त आणि एकदम मस्त होतं. तर तुम्ही नक्की एकदा आलात तर ह्यांना पण भेट द्या आणि इथे तुम्हाला चांगली सोय होऊन जाईल. तुम्हाला मी त्यांचं एक पोस्टर दाखवतो, त्यातनं तुम्ही येणार असाल त्यांना अगोदर कॉन्टॅक्ट करून सगळं ऑर्डर देऊ शकता.
तर हे त्यांचं पोस्टर आहे तुम्हाला बघायला भेटत असेल. तर ह्या तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आम्हाला उत्कृष्ट प्रकारची आम्हाला त्यांच्याकडनं सोय झाली होती. जेवण पण एक उत्कृष्ट प्रकारचं होतं. आम्ही दुपारी व्हेज जेवण आम्ही केलं होतं आणि आम्हाला त्याचा खूप आनंद भेटला. हे हॉटेल आहे, तुम्हाला यायचं असेल तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. का गावाचं नाव काय बोलाल? बारी ना. तुम्ही आम्हाला ज्या सुविधा करून दिली उपलब्ध, जेवण असेल, राहण्याचं असेल, तर आम्हाला खूप आवडलं आणि त्याच्याबद्दल आमच्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. हां, तरी हे आपल्या हॉटेलचे धर्मवीर खानावळचे मालक आहेत. साहेब आपलं नाव काय बोललात तुम्ही? संतू खाडे. संतू खाडे साहेब आहेत. तर तुम्हाला नक्की यायचं झालं ना तर तुम्ही इथे येऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी बॅनर पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सगळे गाड्या वगैरे आपण काढतोय, सगळे आपले रायडर तयार आहेत. तर खूप सारे पॉईंट आम्ही तुम्हाला दाखवले नसेल, पण त्यामध्ये तुम्हाला मी क्षमा मागतो आणि नक्की पुढे आम्ही एखादी ट्रिप झाली तर तुम्हाला हे खूप सारे अजून इथले जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण परतीचा प्रवास चालू केला आम्ही. तुला काय वाटेल, आपण असं नियोजन आयोजन करून सर्व आलो होतो, सर्व मुलं. आता आपण आज एन्जॉय केलं, एक अनुभव घेतला नवीन. तर तू काय सांगशील आजच्या ह्याच्यानुसार? अनुभव खूप छान होता. चाललंय अनुभव बसून बोल. अनुभव सुरुवातीला भीती वाटत होती की आपण इथे पोहोचतोय की नाही पोहोचतोय, एवढ्या उंच शिखरावरती जातोय की नाही जातोय. पण आता घरी परत तर असं वाटतंय की आपला हा प्रवास खूप आनंदमय होता आणि खूप थरारक पण होता. पण आता जात्या वेळेस असं एवढ्या सर्व आठवणी घेऊन जातोय, एकदम असं वाटतं की आठवणींचा पूर्ण पिटार आपल्यासोबत आहे. बस एवढंच. थँक्यू. त्या साईडला संपूर्ण सगळेजण निघालेत. हां, तर आता आपण जयेश भाऊला विचारणार आहोत, त्यांना कसं वाटलं आजच्या ट्रिपच्या बद्दल. तुम्ही पण या, मित्रांसोबत जितकं येईल तेवढं आपल्याला एन्जॉय होतो आणि जास्त बाईकवरती आल्यावरती अजून ॲडव्हेंचरस पण होतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम पण होत नाही. आणि इथे आपलं हॉटेल पण आहे. या हॉटेलमध्ये आपल्याला खूप चांगलं म्हणजे सर्व्हिस भेटते, काहीच प्रॉब्लेम. फक्त वरती जाताना माझ्या हिशोबाने नाईट ट्रॅकिंग सर्वात बेस्ट आहे, कारण डे मध्ये तर ट्रॅकिंग ती होऊ शकणार नाही, खूप डेंजरस ट्रॅकिंग आहे ती. बरोबर. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहे दिगंबर भाऊ. दिगंबर भाऊची आपण बाईट घेणार आहोत की त्यांचा आज आपला जो प्लॅन करून आपण आलो होतो ते कसं. तर आपण जसा प्लॅन केला होता तसे उत्तम प्रकारे आपला ट्रॅक आज पार पडलेला आहे. जसे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला सह्याद्रीचा अनुभव नसून देखील आपण एक चांगल्या प्रकारची उत्तम ट्रेकिंग कंप्लीट करून आणि आपल्याला या मालकांकडनं जे की आपल्या हॉटेल धर्मवीरचे जे मालक आहेत त्यांच्याकडनं पण चांगला प्रतिसाद मिळून आराम करण्याची पण सोय झाली. त्याच्यामुळे आता आम्ही रिस्टार्ट झालो आहे थोडक्यात. आता आम्ही आरामात मुंबईला पोहोचू शकतो. तर एवढंच बोलले. धन्यवाद. ओके साहेब. तर आत्ता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सगळी आपण हायवेला आलो आहोत, तिकडे सगळ्या बाईक वगैरे उभ्या आहेत आपल्या. आणि आता आपण चाललो आहोत मुंबईच्या दिशेने, कारण आपल्याला कमसे कम एक मला वाटतं इथून 4 ते 4.5 तासाचा प्रवास असणार आहे. तर आता आपल्याला सुखरूप करायचं आहे. तर आपण आता हायवेवरून निघालो आहोत. तर आपण मेन हायवेला इथून जाणार आहोत. मेन हायवे लागला की तुम्हाला मेन हायवे लागेल आपल्याला इथून सरळ पुढे गेल्यावरती. पण गावाला बघायला नाही तर गावाला आल्यासारखं वाटत होतं, खूप समाधान वाटत होतं. आजूबाजूला अशी शेती वगैरे आणि हिरवगार झाडी वगैरे आणि अशी उंच डोंगर बघायला नाही, खूप भारी वाटलं. आज आमची ट्रिप होती ना, खूप आठवणीची ट्रिप होती. कारण की आम्ही मित्र सगळेजण आलो होतो आणि जे आम्ही एन्जॉय केलं ना, खूप म्हणजे खूप आठवणीसारखं राहण्यासारखं आहे. आणि ही ट्रिप आम्ही कधीच विसरणार नाही, कारण की ही ट्रिप आमच्यासाठी खूप खास असणार आहे. आज आपला परतीचा प्रवास चालू आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. असं कधी जर तुम्ही पण नक्की एक ट्रिप काढा मित्रांसोबत आणि असं एन्जॉयमेंट करा, कारण लाईफमध्ये पुढे जाऊन तुम्हाला करता येईल नाही येईल, पण आता जे आपले क्षण आहेत ते वाया घालवू नका. जेवढं होईल तेवढं तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्ही फिरा, एन्जॉय करा, मजा करा मित्रांसोबत. ही लाईफ परत नसते दुबारा. हे गाव पण एकदम खूप मस्त आहे, कारण तिथं आम्हाला खूप सारे अनुभव घेता आले. आम्ही ॲडव्हेंचर केलं आणि परत जो ट्रॅक आम्ही चढलो 3 घंटे जाणार. आम्ही खूप थकलो, खूप आम्हाला
हे झालं, त्रास झाला कारण की आम्ही ट्रॅव्हलिंग करून मुंबईवरून इथं आलो आणि इथून लगेच चढलो, परत खाली उतरलो, नंतर वापस ट्रॅव्हलिंग करून मुंबई जाणार होतो. आम्हाला खूप धावपळ झाली, तरी पण आम्हाला एन्जॉय केल्यामुळे आम्हाला त्याचा पूर्ण धावपळ जे केली आमचा थकवा आणला होता पूर्णपणे आमचा तो थकवा गेला आहे. आम्ही परत फ्रेश होऊन चाललो आहोत परतीच्या प्रवासासाठी.